सगळ्यांना आणि कशा सगळे मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आणि काल गेलेलो आम्ही मस्कतमध्ये, पहिले दारशेतमध्ये गेलेलो कृष्णा टेम्पलमध्ये। तिथे पण बाप्पांची प्रतिमा होती। तर सॉरी तिथे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ फोटोशूट अलाउड नाही आहे, तर तिथे पण थीम छान होती ठेवलेली। आपली पंढरपूरची वारी आहे तर ती ठेवलेली। तिथे सगळे संत होते, जेवढे संत आहेत तेवढे संत, सगळे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, सगळे मुक्ताबाई वगैरे सगळे ठेवलेले होते। प्लस पांडुरंगाची पाठीमागे जी वारी सगळी लोक पायी चालत जातात ती खूप छान होती ठेवलेली। सगळे डेकोरेशन तसंच होतं। बाजूला भजन मंडळी पण म्हणजे सजवलेलं होतं। मला वाटतं 3 दिवस काहीतरी वेगवेगळे भजन आहेत तिथे ठेवलेले। तर तिथून दर्शन घेऊन नंतर सचिनचं हेड ऑफिस आहे रिक्स रोडला, तर तिथे गेलो। तिथे पण बाप्पांची छान मूर्ती एकदम बसवलेली आहे। डेकोरेशन पण खूप छान होतं, तिथले फोटो पण आहेत, ते तुम्ही व्लॉगमध्ये बघितलेच असाल। सो तिथं पण खूप छान डेकोरेशन, एकदम सुंदर गाणी वाजत होती। तर तिथे पण दर्शन झालं, प्रसाद घेतला। त्याच्यानंतर मग तिथून निघालो। मथुराला पण मला वाटतं बसवलेलं आहे बाप्पांची मूर्ती, कारण सकाळी व्हिडिओ आले होते काल, पण आम्हाला नाही जायला भेटला, खूप उशीर होत होता। कारण आम्हाला घालायला आरतीला जायचं होतं 9 वाजेपर्यंत, तर त्यासाठी। आणि ट्रॅफिक पण इतका लागला होता विचारूच नका। सिग्नलच्या मध्ये सगळ्या गाड्या फसलेल्या, अक्षरशः एवढा ट्रॅफिक लागलेला। तर घालायला गेलो मस्तपैकी। आपली सगळी रत्नागिरीची मराठी मुलं सगळी आहेत, म्हणजे एक बघाल तर पूर्ण कोकणचा म्हणजे जो फ्लेवर आहे तो तिथं प्रत्यक्षात होता। आणि आरतीला गेलो, आरती अगदी जी पारंपरिकरित्या घेतली जाते तशीच पूर्णपणे आरती घेतली। त्याच्यानंतर काय आहे ना, आम्ही गेल्या वर्षी गेलेलो एक म्हणजे मध्ये गुरुवार शुक्रवार आले, तर त्या सुट्टीमध्ये गेलेलो, त्याच्यामुळं आम्ही भजन वगैरे करायला थांबलेलो। पण ह्यावेळेस आम्हाला ते शक्य झालं नाही भजन म्हणजे करायला थांबायला, कारण दुसऱ्या दिवशी शाळा आणि सचिनचं काम पण होतं। पण तिथं जेवण इतकं छान होतं ना की विचारूच नका। 5 दिवसात वेगवेगळे पदार्थ म्हणजे ठेवलेले आहेत, ते पण त्यांच्या वर्किंग डेजमध्ये ती सगळेजण करतात, ते पण सगळी मुलंच आहेत। म्हणजे कसं त्यांना शक्य होतं माहिती नाही, मी तर अक्षरशः आम्ही काल चकितच पडलो। आणि एवढे पदार्थ, ते पण जेवण पण अक्षरशः खूप सुंदर आणि छान बनवलेला होता, एकदम चवदार बनवलेला होता खरंच। काल आम्ही गेलो तर भात होता, डाळ होता, लोणचा, पापड, त्याचबरोबर बटाट्याची भाजी होती, गोड बरीच जण काही नाही काय आणत होतं। काल लाडू पण होता, असं सगळं होतं। आज पण वेगळं काहीतरी, मला वाटतं पुरी आणि भाजी, खीर असं काहीतरी वेगवेगळं आहे। तर खूप मजा आली खायला। भजनाला नाही थांबू शकलो, गेल्या वेळेस थांबलेलं, खूप मजा आली। दर्शला थांबायचं होतं, पण शाळा आणि परीक्षा आल्या, तर टेस्ट पेपर घेतही, त्याच्यामुळं मग नाही थांबू शकलो। ओके, तर बघूया आपल्या सगळ्या मराठी मुलांचं भजन कसं आहे।